श्री गुरुचरित्र अध्याय 13वा अध्याय रोग बिकट समस्या दूर करून श्री प्रसाद देणारा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीय नमः, श्री गुरुभ्ये नमः। नामधारका शिष्यराना लागला सिद्धाची या चरण करस पुट जोडून या जाणं विनवित असे परियेसा। जय जय अशी सिद्धमुनी तू तारक या भवानी सांगितले ज्ञान प्रकाशोनी स्थिर जाहले मन माझे। श्री गुरुचरित्र काम कथामृत सेविता तृष्ण अधिक होत क्षमन करणारा समर्थ तुझी एक कृपानिधी। श्री गुरुचरित्र कामधेने सांगितले तुम्ही विस्तारून या तृप्त नव्हे माझे म्हणून अनेक अपेक्षा होत असे क्षुधे करून या पिढीले ढोर जैसे पावे तृण बिढार त्याचे होय मनोहर नवचे येथून या परियेसा एकदा न देखीत तक्र स्वप्नी त्यासी मिळे क्षीर बरणी नवे साची मन धरणी केवी सोडी तो ठावे तैसा आपण अल्प ज्ञानी नेनत होतो गुरु वर्णावी अविद्या माया वेष्टोनी कष्टत होता स्वामी या आज्ञा न तिमीर रजनीसी ज्योती स्वरूप तुझे होसी प्रकाशले केते गा आम्हासी निज स्वरूप श्री गुरुचे तुवा केले उपकारासी वितीर्ण काय होऊ सरसी अल्प वृक्ष दिले यासी प्रत्ये उपकार काय द्यावा एखाद्या देता चिंतामणी त्यासी उपकार काय धरणी नाही दिले न एकोकानी कृपामूर्ती सिद्धराया ऐसा तुझी या उपकारासी वितीर्ण व्हावे वंशोवंशी म्हणून या लागत असे चरणासे एक भावे करून या स्वामींनी निरोप विला धर्मार्थ अधिक झाला मज स्वार्थ उपजला मनी परमार्थ गुरुची भजावे निरंतर प्रयाग आसता गुरुमूर्ती माधव सरस्वतीस दीक्षा देती पुढे काय वर्तविली स्थिती आम्हा प्रति विस्तारावे एकूण या शिष्याचे वचन सिद्ध मुनी संतोषिनी मस्तकी हस्त ठेवीत आश्वासित तयावेळी धन्य धन्य शिष्य सगुण तुझ लादले श्री गुरुचरण संसार तारक भवार्था तुझी एक परियसा तुवा ओळखिले श्री गुरुशी सोय म्हणून या पुसती भक्तिभावे संतोष होता आनंदमय तव प्रश्न ऐकून या सांगेने एकचित्ते गुरुचरित्र गुरूंचे विख्याती उपदेश देऊन या माधवाते होते त्याचे त्वचित काळ असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाले महिमा सगुनी शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती तया शिष्याचे नामे सांगता विस्तार होऊन बहुकथा प्रख्यात असती सात सांगेन एकचित्ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा होता आणि यती सदानंद सरस्वती देखा ज्ञानज्योती ती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होते शिष्य आणि एकाहुनी एक श्रेष्ठ तया शिष्य समवेत श्री गुरु निघाले दक्षिणपंथ समस्त क्षेत्रे पावन करिता आले पुन्हा काराज नगरासी भेटी झाली जनक जननी येऊन या लागती चरणी चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटतीस स्वामी यासी देखून या श्री गुरुमूर्ती नरक लोगी अत्यंत हर्षी लागे समस्त भेटीशी पूजा करीतो परियसी घरोघरी श्री गुरुसी पाचारी ते भिक्षेसी जाहले स्वामी बहुवसी घरोघरी पूजा घेती समस्त लोक विस्मय करीते अवतार हा श्री विष्णू निश्चिती वेशधारी दिसते ते येती परमपुरुष होय जाणार या ते न जे म्हणती ते जाती नरकाप्रती कार्यकारात अवतार होती विष्णू ब्रह्म महेश्वर जननी जनक येती रीती पूजा करिता भक्ती श्री गुरु झाले श्रीपदायासी झाली मूर्ती जननीसी देखून या जननी तयेवेळी माथा ठेविता चरण कमळी सत्य संकल्प रौद्र चंद्रमौळी प्रदोष पूजा आली पतीस सांगे तयावेळी पूर्वजन्माचे चरित्र सकाळी विश्ववद्य पुत्र प्रबळी व्हावा म्हणून या आधारिले याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोवाचे प्रसन्न झाले जन्म आपुले सफळ केले परियसा म्हणून या निमित्ती दोघे चरणी विनविताती कर जोडून आमुचे सफळ केले परियसा म्हणून या निमित्ती चरणी विनविते कर जोडून उद्धव रावे या भवानी जगन्नाथ अतिराया श्री गुरु म्हणती तयासी एखादे काळी परियसा पुत्र होईल संन्यासी उद्धरील कुळे 42 त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळपद असे एक त्याचे कुळी अजपता देख ब्रह्मपद शाश्वत त्यासी पै यमाचे दुःखे भयभीत नवे त्याची पितृसंततीत पूर्वजनी नरकी असत त्याची शाश्वत ब्रह्मलोक असे त्या कारणे आम्ही देखा तिथला आश्रम विशेषा तुम्ही नाही यमांची शंका ब्रह्मपद असे सत्य एक सांगून तयासी अश्वसी तसे बहुवसी तुमचे पुत्र शतायुषी अष्टेश्वर्य नांदती त्याचे पुत्रपुत्री तुम्ही पहाल सुखी तुमचे नयनी पावाल क्षत्र काशी भुवनी अंतकाळ परियसा भुक्तिस्थान काशीपूर प्रख्यात देवशास्त्र न करा मनी चिंता मात्र म्हणून या सांगती तयावेळी त्याची कन्या असे एक नामचित्ते
रत्नाई विशेष श्री गुरु श्री नमुनी एक विनिवितसे परियेसा विनिवितसे परंपरी स्वामी माते तारी तारी बुडोनिया जातो भवसागरी संसार मायन विष्टुनिया संसार ताप त्रयासी आपण भीतसे परियेसे निर्लिप्त करी गा आम्हासे आपण तपासी जाईल ऐकून या जेचे वचन श्री गुरु आरोपिता ते आपण श्रेयांशी पती सेवे चरण तेची तप परियेसा येणे भावारणास वासी कडे पडती परियेसी जैसा भाव असे ज्यासी तैसे होईल परियेसा उतर वयाल पार श्रियासी असे तो प्रभारत मनी करून या निर्धार भाव भाजावा पुरुष श्री शिव समानी त्यासी होय उद्धार गती वेदपुराणे वाखिनी ते अंत करणे न करी खंती तू ते गती होईल जाणे ऐकून या श्री गुरुचे वचन विनिवित असे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनिवित असे अवतार तू जाणसे भविष्यभूत कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवनगत विस्तारावे मज प्रती श्री गुरु म्हणती ते असे तुझे वासना असे तपासी वन संचित ताप असे तू जशी भोगणे असे परियसा पूर्वजन्मी तू बरियसा चरणी राथिले धेनुषी शेजारी श्री पुरुषाशी विरोध लाविला कहलह जाण तया दोषास्तव देखा तूच बांधा असे अनेका गायत्री शिला दिले एक तू सर्व कुष्टी होईल विरोध केला श्री पुरुषासी तव पुरुष होईल तपासी तू ते तेशील भरुवसे अर्जित तुझे असे एकोनिया दुःख करी बहुत श्री गुरु चरणासी लोळत मज उद्धरावे गुरुनाथा त्वरित म्हणून या चरणी लागले श्री गुरु म्हणे ते बाळी क्वचित काळ असाल भले अपार वयास होतासी कळी पती तू तुझे यती होय अदंत नंतर तुझा देह कुष्टी होईल अवयव भोगुनिया स्वदेयी होय मग होईल तुझी गती नसता तुझा देह जाना भेटी तू होईल माझी पूर्ण तव पाप होईल दहन सांगेन श्रेष्ठ एक भीमा तीर दक्षिणे देशी असे तीर्थ पाप विनाशी तेथे जाय तू भरवसी अवस्था तुझं घडविला यारी तू या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अति समर्थ गंधर्व पुर असे प्रख्यात भीमा अमर संगम प्रसिद्ध जाणे एक सांगून येते याचे श्री गुरु निघाले दक्षिण देशी त्र्यंबकना क्षेत्राशी आले गौतमी उद्धव तेथे शिष्यसहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थमहिमा असे विख्यात पूर्णांतरी परियसा तीर्थमहिमा सांगत विस्तार होईल बहुकथा अक्षेप मार्गे तुझ मी आता सांगत असे परियेसी त्या गौतमाची महिमा सांगत अपार असे आम्हा बहिर्नार उदक उगमा ब्रह्मांड व्यतिरिक्त जटामुकुटी सर्वेश्वरा धरले तो होते प्रतिकार मिळवून या समस्त ऋषीश्वर उपाय केला परियेसा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा बीज पेरिली वृत्ती एका अनुष्ठाया स्थानाजवळी पूर्वी ऋषी मुनी सकळी नित्य पेरून या पिकविती साळी ऐसे त्याचे मंत्र प्रबळी महापुण्य पुरुष असती समस्त ऋषी म्हणून या विचार करिता आपल्या मनी गौतमी ऋषी महाज्ञानी सर्वेश्वरांचा मुख्य दास त्याची घालिता साकडे गंगा आणली आपुले चाळे समस्त आम्हा पुण्य घडे गंगा स्नाने भूमंडळी श्लोक यती गर्तिर योगा गुप्ताना मुनी नाम भूर्वेश रेत सागती सर्व जंतूंना गौतमी वीरा वासी नाम टीका उद्धरेत मुनीश्वरांसी कोटी तप विषयांना ते जे गती होय परियेसी ते स्नान मात्र गौतमीची या कारणे गौतमीसी आणावे यज्ञ भूमंडळासी साकळे घालावे गौतमासी गंगा आणि आम्हा लाभ म्हणून या चरणी माया एक दुर्वा गायी सवत्सव करून या पाठविली गौतमाचे प्रिय भक्षणार्थ तर ऋषी होता अनुष्ठाची देखील धेनुनी नयनी विराव गंगा भूमंडळी आणि या तुम्हा नाही शुद्ध या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी प्रसन्न झाला वेमकेशी मग वर माग म्हणत असे गौतम म्हणे सर्वेश्वरा तुवा देखील मजवरा उदारवया चराचरा द्यावी गंगा भूमंडळासी गौतमाचे विनवितसी निरोप दिदला गंगेसी घेऊन आला भूमंडळासी पाप लक्षणार्ध मनुष्याचे ऐसी गंगा भागीरथी कवन वर्णवया मदते याची कारणे श्री गुरुनाथ आले तेथे एक नामधारका ऐशी गौतमी तटा यात्रा श्री गुरु आपण अचरित्रा पुढे मागती लोकानुग्रहार्थ आपण हिंडे परियेसात तटाक यात्रा करियेत देखा आले श्री गुरु मंजरिका तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य सदा मानस पूजा सत्यासी नरसिंह मूर्ती परियेसी देखता झाला श्री गुरु मानस मूर्ती जैसे देखे नमिता झाला श्री गुरु
स्तोत्र करी बहुवसी विस्मित होऊन मानसी अभक्ती करून या श्लोक अविद्यपाद व्यम वेम वेव साक्षात अधिष्ठित देव नदी समीपे वे य युद्ध दुत्तरे तीर विना श्रीरामो लक्ष्मीपती स्व वनसंत नित्यम ओव्या येणे परी श्री गुरु सी विनवी माधवरण्य हर्षी श्री गुरु मनिती संतोषी तया माधवरण्यसी श्लोक अत्य मार्ग स्थिती मार्ग रूप अत्यतयोदाधिकार तत्मो मार्गच विनविचते विंचन तो मे मार्गोदय माधव दर्शय ये ते ओव्या ऐसे श्री गुरु तयासी आश्वासून म्हणते हर्षी निज स्वरूप तयासी दावित झाले परियसा श्री गुरुचे स्वरूप देखून या संतोषी झाला तो मुनी विनीत असे कर जोडून या नाना परी तो स्तुती करी जय जया सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू लोकादिसनीय नरू परम पुरुषा जगन्नाथ तुतारक विश्वासी म्हणून या भूमी अवतारलेसी कृतार्थ कले आम्हासे दर्शन दिले चरण आपुले ऐसी परी श्री गुरुसी श्रुती करी तो तापसी संतोष होऊन या अति हर्षी आश्वासी ती त्यावेळी म्हणते श्री गुरु तयासी सिद्ध झाले तुझ्या मंत्रासी मुख्य सद्गती भरवसी ब्रह्मलोक होय नित्य पूजा तू करीसी नरसिंह मूर्तीसी प्रत्यक्ष होऊन परियसी न करी संशय मनात ऐसी संगुणी तयासी श्री गुरु निघाले परियसी आले वारस ब्रह्मेश्वरासी श्री गंगा तीर महाक्षेत्र तया गंगा तटकात श्री गुरु समस्त शिष्य सहित स्नान करिता गंगेत आला तेथे विप्र एक कुक्षी व्यस्ता असे बहुत तटासी तटाकी असे लोळत उदर व्यस्ता अत्यंत त्याजू पाहे प्राण देखा पोट व्यथा बहु त्यासी नित्य करीतो उपवासी भोजन केली दुखे ऐसी प्राणांकित होत असे या कारणे द्विजवर सदा करी प्रलाहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण होत त्वेजू आहे पक्ष मासा भोजन करी व्यथा उठेत त्याचे उदरी एके किती दिवसापरी कष्टत होतात तो द्विज पूर्व दिसला तया ग्रामी असा सन महान नवी जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारणे केले भोजन केले अन्न बहु त्याने पोट असे दुखत गंगातीरी असे लोळत पण प्राण त्वरित तेजू पाहे दुःख करी द्विज अपार मने गंगा त्याजुनी शरीर नको आता संसार पापरूपे वर्तवतो अन्न प्राण अन्न जीवन कवन असे अन्नाविन अन्न वेरे झाले मरण बरवे आता मनी निर्धार करून गंगा प्रवेश करीतो म्हणून या पोटी भाषान बांधोनी गंगेमध्ये निघाला मनी स्मरे कर्पूर गौरव उपवजवला आपण भूमिभार केले नाही परोपकार अन्नादिक देखा करी पुण्य इह जन्मांतरी पूर्वशत पुण्यफळ असे दिसत मंग एक कष्ट भोगीत असे ग्रासिक हरितले ब्राह्मणांचे किंवा धेनु कपिलेचे घाण घेते विश्वासियाचे मग कष्ट भोगीत असे अर्पिता पूजा ईश्वरांशी केली असे निंदा गुरूंची अवज्ञा केली मातापित्यांची मग हे कष्ट भोगीत असे अवथा पूर्वजन्मी आपण केले असेल द्विज कारण अतिथी आलिया ना घाली अन्न न वैश्वे देव समयासी अथवा मारेले वरांसी अग्नी घातला रानासी वेगळे सांडूनिया जननीसी स्त्रियसहित मी होत माता पिता त्वेजोनिया असो सुखे जेवूनिया पूर्वजन्म पासूनिया मग कष्ट भोगीत असे ऐसे पापे आठवीत विप्र जातो गंगेत तव देखील श्री गुरुनाथे मनती बोलावा ब्राह्मणासी आना ना त्या ब्राह्मणासी मग प्राण त्याजुनी का सुखेसी आत्महत्या महादोषी पुसो कवनांचा श्री गुरुवचन ऐकून गेले शिष्य द्विजराती काढून आणले श्री गुरु सम्मुख अनाथासी संकल्प तरु दुःखिष्टांसी गुरा कृपा सागर पुसत असे श्री गुरु तया दुःखिष्ट विप्रसी श्री गुरु म्हणते तयासी प्राण कागा तेजू पाहसी आत्महत्या महादोषी काय वृत्तांता सांगा आम्हा विप्र म्हणे अतिराया काय कराल पुसोनिया उपजोनिया जन्मवाया भूमिभार झाले असे मास पक्षा भोजन करीतो उदर व्यवस्थेचे कष्ट तो साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामी या आपणासी अन्न वैरे असता केवी वाचले श्री गुरुनाथा श्री शरीर सर्व अन्न गता केवी वाचू जगत गुरु श्री गुरु म्हणते ब्राह्मणासी व्यथी तुझी व्यथी गेली परियसी औषध असे आपणापासी क्षणा एक सांगे तुझ संशय न धरे आता मनी भिवू नको अंतकरणी व्याधी गेली पळूनी भोजन करी पोट भरी श्री गुरु वचन ऐकून या स्थिर झाला अंतकरणी माथा ठेवून या श्री गुरुचरणी नमन केले तयावेळी इतुकीय अवसरी तया ग्रामीचा अधिकारी विप्र एक अवतारी आला गंग स्नानासी तव देखील श्री गुरुसी येऊन या लागला चरणासी नमन केले भक्तीसी मनो वाक्य य कर
आश्वासुनी यातये पुसती श्री गुरु स्तोत्र मोळी कवन का नाम कवन स्थळी वास म्हणती तयासी. एकूण या श्री गुरुचे वचन सांगत असे तो ब्राह्मण गोत्र आपले कौंडिन्य अपस्तंभ शाखीसी नाम मज या साह्य देव असे वास स्थळ आपले कडंगची स आलो असे उदरपूर्तीस सेवा करीत यवनासी अधिकापणे या ग्रामी संवत्सरी आलो उदरपूर्तीसी सेवा करीत यवनांची अधिकारपणे ग्रामी संवत्सर एक स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शना मात्रेसी तुझा अनुग्रह होय ज्यासी उतरेल भावर्णवासी अप्रयत्नी आम्हासी दर्शन दिले स्वामीची. श्लोक गंगा पाप शेषी ताप दैत्य कल्पतरु स्तथा पाप ताप वच्च चैतन्य च हरेशी गुरु दर्शनम. टीका गंगा देखिता पापे जाती चंद्रदर्शन तापनासती कल्पतरुचे ऐसी गती दैन्या वेगळा करी जाण तैसे नव्हती तुमचे गुरुदर्शन गुण पापताप दैन्य हरण देखील आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावल ऐसी स्तुती करून या पुनरपी लागला श्री गुरुचरणी. जगत गुरु आश्वासुनी निरूप देती तयावेळी श्री गुरु म्हणती तयासी आपुल्या वाक्य परियसी जठर व्यथा ब्राह्मणासी प्राण त्याग करीत असे उपशयन त्याचे व्याधीसी सांगो आम्हासी नेऊन आपुले मंदिरासी भोजन करावे मिष्टान्न अन्न जेविता याची व्यथा व्याधी न राय सर्वता घेऊन या जावे त्वरिता क्षुधाक्रांत विप्र असे. एकूण या श्री गुरुचे वचन विनीत असे कर जोडून या प्राणत्याग करीती भोजन ब्राह्मणासी व्यथा होत असे जेविले असे काल मासे एका त्याने प्राण जातो एका अन्न देता आम्हासी देखा ब्रह्महत्या त्वरित घडेल. श्री गुरु म्हणजे साह्य देवासी आम्ही औषधी देतो यासी आपुपात्र माशेशी क्षीरमिश्रित परमान्न अन्न जेविता त्वरितेसी व्याधी जाईली परियसी संशय न धरी तू मानसी त्वरित न्यावे ग्रहासी अंगीकारून या तयावेळी माता ठेवी त्या श्री गुरु कमळी विनवित असे करुणा बहाळी यावी स्वामी भिक्षेसी अंग आम्ही होतो तयावेळी असमस्त शिष्य सकळी जठर व्यवस्थेची विप्र जवळी श्री गुरु केले भिक्षेसी विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली अपरंपरी पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणी परियसा पूजा करीते श्री गुरुशी षोडोपचारे परियसी तेने रीती आम्हासी शिष्या सकळी का वंदिले. श्री गुरु कृपा निदान विचित्र केले अति गहन मंडळ केले रक्तवर्ण एकाएकी पृथक प्रज्ञ रुचनीय अष्टदळी नाना परीचे रंगमाळी पंचवर्ण त्रिमाळी रचिलिया तय परी ऐसा संकल्पोनीय विधीसी नमन केले साष्टांगेसी माता ठेवणी चरणीन्यासी पाद सर्वई अष्टांगी चित्रा सन श्री गुरुसी येणे परी सकळी सकळ काशी मंडळार्चन विधीसी करिता गंगा पुष्प क्षदा षडोपचारे विधीसी पंचामृतादी परियेसी रुद्र सुक्त मंत्रेसी चरण स्नापिले तयेवेळी श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीतो षोडशी तया विप्राज्ञान कैसी चरणार्थीर्थ धरिला झाला तया चरणार्थासी पूजा करिता भक्तीसी गीतवाद्य आनंदेसी करी धरिता झाला तया चरणार्थासी पूजा करिता भक्तीसी आरती निरंजन अनुग्रह श्री गुरु कृपा करिता झाला द्विज निज रूप गतिवाद्य आनंदेसे करी आरती निरंजन अनुग्रह क्रमे श्री गुरु पूजा करिता झाली द्विजा निरूप पुनरपि षोडोपचारे ओझा पूजा करितासे भक्तीने अक्षय वाणे आरती श्री गुरुसी ओवाळीता मंत्र घोष अतिभक्ती पुष्पांजली करिता आला अनेक परी गायन करी नमन करी प्रति करी पती व्रता असे नारी पूजा करीते अभयवर्ण ऐसे परी श्री गुरुसी केली पूजा तेनेची विधी शिष्यांसी आम्हा समस्तांसी वंदिले संतोषिने श्री गुरुमूर्ती वर ते देती अतिप्रिय तुझी संतती होईल ख्याती भक्ती वंशोवंशी तू जानसी गुरुसी वास अभिवृद्धी होय वंशोवंशी पुत्र पौत्री नांदला हर्षी गुरु भक्ती येणे परी ऐसे बोलून या द्विजासी आश्वासिती या अतिहर्षी नमन करून या श्री गुरुसी ठाये घातले तयावेळी नाना परीचे पक्वान्न अपुपादी माशान्य अष्टविधी परमान्न शर्करासहित निवेदिले
शक पाक नाना परी वाढतात सविस्तारी भोजन करीती प्रिय करी गुरुमूर्ती परी असा उदार व्यवस्थेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण वेदी गेली तक्षण श्री गुरुच्या कृपादृष्टीने परीस लागता लाहोनीय सुवर्ण होय परी येसे दर्शन होता श्री गुरुसी व्याधी कैसे सांग मज उदय झाली दिन करासी संवार होता अंधकारासी श्री गुरुकृपा होय ज्यासी दैनिक कैसे तया घरी ऐसे परी श्री गुरुनाथ भोजन केले शिष्यासहित आनंद झाला तेथे बहुत विस्मय करिता सकळ जन अभिनव करिता सकळ जन द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले त्याचे जाण व्याधी गेली निघोनी सिद्ध मने नामधारा कासी श्री गुरुकृपा होय ज्यासी जन्मांतरीचे जाती दोष व्याधी कैसे त्याशी देही गंगाधराचा नंदनू सरस्वती सांगे विस्तारुनी गुरुचरित्र कामधेनु एका श्रोते एकचिते जे एकती भक्तीने व्याधी नसती त्याची भुवना अखिल सौख्य पावती जाणा सत्य सत्य पुन सत्य इति श्री गुरुचरित्र कल्प तर सिद्ध नामधारक संवादे स्थान स्थान तीर्थयात्रा सदर्शन पुनर्माता दर्शन नाशिक त्र्यंबक क्षेत्र गौतमी तीर्थ वर्ण व उदर व्यथा परिहरण साह्य देवग्रही भिक्षाकृत नाम त्रयोदश अध्याय श्री गुरु दत्तात्रय चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।